नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे जीके व्लॉग्स. 1 वर्ष झालं आपला युट्यूब चॅनल बंद होता काही टेक्निकल एरर्समुळे. कारण माझं जीमेल ID लॉग आउट झाला होता युट्यूबवरून, ते ओपन होत नव्हता. ते आता मी रिकवर केलेलं आहे आणि आपण पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगसाठी सुरुवात करतोय. सो हा ब्लॉग आपण स्टार्ट करतोय गणपती बाप्पापासून. सो आज गणपती बाप्पाचं आमच्या घरी आगमन होत आहे आणि म्हणजे खूप असं हॅपीनेस आहे आणि खूप असे मला लाडू फुटतात आहेत. पप्पा घरी येणार आहे, मस्त चांगलं चांगलं जेवण भेटणार, 10 दिवस मस्त मस्त खायला भेटणार, थोडा गमती जमती होणार. आणि बाबू तुला काय बोलायचं आहे? आमचा वेदू माझ्यासाठी आज कॅमेरामॅन बनलाय, तो माझा व्हिडिओ काढतोय. सो वेदू हाय कर सर्वांना, दे हाय गाईस. माझी मम्मी हाय. आणि हे आमचं डेकोरेशन. पण आता आमचं डेकोरेशन तो काका होता ना आमच्या डेकोरेशन करायचा, त्यांनी बरोबर लिव नाही लावला म्हणून आमचं डेकोरेशनच पडला. हा ना, पण ते काय नाही, मग आपण हे परत स्टिक करूया. सगळी तयारी झालेली आहे आणि आपण कुठे जातोय बाबू? अरे यार आताच वेळाला पाऊस यायला झालेला. का? कुठे चाललोय पण आपण? गणपती आणायला. गणपती आणायला? गुरुवांचा राजा. हा ठीक आहे, चालेल. तुला काय बोलायचंय? राजा. काल आमचा जूच्या राजाचं आगमन झालेला. अरे बापरे. आज आमचा जूच्या महाराजाचं आगमन आहे आणि गुरुवांच्या राजाचं पण. आज गुरुवांच्या राजाचा आणि जूच्या महाराजाचा आहे. काल आमचा जूच्या राजाचा झाला. सो आता आम्ही थोड्या वेळात निघू, घ्यायला जाऊ. त्याचे पण छोटे छोटे मी असे मिनी ब्लॉग्स करणार आहे, कारण माझ्या तन्नूची रिक्वेस्ट आहे की ते मिनी ब्लॉग्स करून असं एक रील टाकूया. सो बघूया आता पुढे कसं काय होणार आहे ते. चलो. सो हे असं देवदादांनी आणि तन्वीने डेकोरेशन केलं आहे, जे खूप असं सुंदर दिसत आहे, तुम्ही बघू शकता. सो आता चला आपल्या बाप्पाला आणायला जाऊया. सो असं हे आम्हाला फायनली आमच्या बाप्पाची मूर्ती भेटली खूप टाईम नंतर, वेट केल्यानंतर. तन्नू तर खूप खुश होती, तुम्ही बघू शकतात तिला व्हिडिओमध्ये. त्यानंतर आम्ही थोडंसं फिनिशिंग वगैरे चेक केली, बाप्पाची आहे की नाही सर्व बरोबर. आणि मग दादाने त्याची पूजा करून घेतली. पूजा करून झाल्याच्या नंतर आम्ही तुरंत तिकडनं निघालो घरी येण्यासाठी.
आता घसा बसला उद्या. मी तुम्हाला फोन बापरे, वेदूची एक्साइटमेंट तर बघा. त्यानंतर आम्ही असं पप्पाला ढाकून ठेवलं, कारण सकाळी उठून त्यांची पूजा करून मग त्यांचं मुखदर्शन केलं जातं. बघा किती गोड दिसतं आपला बाप्पा. काल मी आपला ब्लॉग एंड केलाच नाही, सो विचार केला की आता म्हणजे आजचा दिवस पण कंप्लीट करून त्याला खतम करून टाकू. सो पुढे आता म्हणजे पूजा चालली आहे, गणपती बाप्पाची पूजा वगैरे सगळं झाली. त्यांना नैवेद्य दाखवायचा, तर त्यासाठी मी जे मोदकाची तयारी करायला घेतली आहे. इथे ठेवलं आहे अर्धा गरम व्हायला. सो आता फटाफट ते करू, मग पुढे जाऊन बघूया की काय 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 केलं आहे, बाप्पाला कसं सजवलं आहे. कारण काल एवढं लेट झालं आणि एवढी घाईघाई झाली की ते ब्लॉग एंड करायलाच नाही भेटलं आहे आम्हाला. सो बघूया आता वेदू आणि काय करतात आहेत. आणि आता मी माझे मोदक करून घेते. बनते काहीतरी बनतंय. सारण भरलं ह्याच्यामध्ये, कसं तरी करायचं. ट्राय टू सक्सेस. सरकले एका साईडला, व्हिडिओमध्ये दाखवायच्या चक्कर. आता हे आपण टाकूया स्टीम मध्ये. दहा ते 15 मिनिटं स्टीम करूया. अजून बाकी आहे ते कंप्लीट करून घेऊया. चला. सो हे मी आधी बनवले होते, म्हणजे
असा नाही, उपास आहे तो, अजून तोडला नाही थोडा. सो अशा प्रकारे 21 मोदकांचा नैवेद्य बाप्पाला दाखवला. थोडासा फोटो सेशन झाले बाप्पासोबत, त्यांचा व्हिडिओ वगैरे सगळं बनवलं थोड्या रीलसाठी. बाई बघा तरी बाप्पाला मला ना असं राहवतच नाही, असं वाटतं की त्यांच्याकडे बघतच राहू. त्यांचे ते रूप एकदम तेजस्वी आणि ते डोळे, म्हणजे असं बघा ना, डोळ्याला बघताच असं वाटतं की त्यांच्याकडे फक्त बघतच राहावं. एकदम म्हणजे मन भरतच नाही आहे अजिबात. बापरे, नजर नको लागायला अजिबात. मग संध्याकाळची आरती चालू झाली. आरती चालू असताना अचानक मध्येच माझा फोन असा खाली पडला आणि माझ्यासोबतचा उप्स मोमेंट झाला.